चाळीसगाव तालुक्यातील हदगाव इथं चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा दोरीनं गळा आवळून खून केल्यानंतर पतीनेही गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना दिनांक 2 जून रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास उघडकीस आली। चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला महिलेचा खुनाप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला। वर्षा विजय चव्हाण के वय 38 असं मयत पत्नीचं नाव आहे। तर पती विजय चव्हाण के वय 45, एक मुलगा एक मुलगी याच्यासह राहत होते। केसीएन दरम्यान गेल्या काही दिवसांपासून विजय हा पत्नी वर्षाच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला त्रास देत होता। सोमवारी दिनांक 2 जून रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास त्यांच्यामध्ये वाद झाला। या वादातून पुन्हा चारित्र्यावर संशय घेत विजय यानं त्याची पत्नी वर्षा हिचा दोरीनं गळा आवळून खून केला। त्यानंतर त्यानं त्याचा भाऊ अशोक याला फोन करून पत्नीचा खून केल्याची माहिती देऊन मुलांकडे लक्ष ठेव असं सांगितलं। त्यामुळे भाऊ अशोक चव्हाण के हा विजय याच्या शेतातील घराकडे धावला। मात्र त्याआधीच विजय चव्हाण के यानं दोरीनं छताला गळफास घेऊन आत्महत्या करीत जीवन संपवलं होतं। या घटनेमुळे भाऊ हादरला आहे। त्यानं पोलीस पाटलांना तसंच ग्रामस्थांना माहिती दिली। यानंतर चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी पंचनामा करून माहिती जाणून घेतली। या घटनेमुळे हदगाव गावामध्ये प्रचंड खळबळ उडाली। चाळीसगाव तालुका पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अशोक सुखदेव चव्हाण के यांच्या फिर्यादीवरून त्यांचा व विजय सुखदेव चव्हाण के याच्या विरुद्ध पत्नीचा खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। तपास पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार हे करीत आहेत। आरबी न्यूज साठी मलिक शेख, चाळीसगाव।